लाल दिव्यासाठी मंजुळाताईच योग्य. शिंदे गटातून आमदार मंजुळाताई गावित यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. साक्री विधानसभेच्या अत्यंत चुरशीच्या लढाईत मंजुळाताईंनी विजय मिळवला. गेल्या 5 वर्षात कोरोना काळ वगळता साक्री तालुक्यात विकास हाच विजन डोळ्यासमोर ठेवत ताईंनी विकास केला व मतदारांकडे विकासावर मते मागितली होती. मतदारांनी देखील मंजुळाताईंना भरघोस मतांनी विजय मिळवून दिला. ताईंचं आता पुढील विजन बंद पडलेला पांझरा कांस सहकारी साखर कारखाना सुरू करणे हा ध्यास असल्याचे ताईंनी सांगितले आहे. मतदारांना दिलेला शब्द ताई पूर्ण करून दाखवणार आहे. यासाठी ताईंना एकनाथ शिंदे यांच्या गटातून मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून साक्री तालुक्याला लाल दिवा लाभलेला नाही. मात्र यंदा मंजुळाताईंना लाल दिवा मिळणार आहे. एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणीसाठी मंत्रिपद नक्की खेचून आणतील असा विश्वास आमदार ताईंना व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. लवकरच सरकार स्थापन होणार असून साक्री तालुक्यातील मतदारांचे आभार प्रकट करण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी दिली आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.